तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके ब्लॉगमध्ये. मी येला माझ्या मित्राच्या घरी आणि सध्या इथून शूट करत आहे व्हिडिओ. आणि आता आम्ही जाणार आहे यात्रेमध्ये. आमच्या गावची पौष महिन्यामधली यात्रा आहे, जो की शेवटचा त्याच्यामधला आता शेवटचा हप्ता पडलेला आहे रविवारचा. आजचा रविवार आहे, आज मी ऑफिसला सुट्टी गेला आहे. तसं तर आता आम्ही यात्रेमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की काय काय होणार आहे तिथं. तर यात्रेमध्ये खूप मजा येणार आहे, तरी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला आपण आता यात्रेमध्ये जाऊ, इथून गावातून निघू. हे गणेशचं घर आहे आणि गणेशचं जे घर आहे ते पूर्ण गावाच्या बाहेर आहे. आणि असंच पाहिजे थोडंसं गावाच्या बाहेर. आता गणेशच्या आपण गेमिंग रूम मध्ये जाऊ. आणि अक्षय गेम खेळून राहिला. कोणता गेम खेळून राहिला रे? क्रिकेटचा गेम खेळून आला नाही. कोण आहे ब्लॉक काढून आलो बा. गेमिंग पीसी तर एवढा खतरनाक आहे की ह्याच्यात गेम इतका खतरनाक चालते की खूपच. पाणी गिनी पिऊन घेतो. आता गणेशच्या घरी पाणी वगैरे पिऊन गणेश आणि मी चाललो आता यात्रेमध्ये. आज यात्रेमध्ये एवढी मजा येणार आहे की कारण की गर्दीच तेवढी राहणार आहे. आणि याच्या घराच्या खाली मला दिसलं एक म्हणजे 2 कोंबड्या आहेत बसलेल्या याच्या गाडीजवळ. मी उभा राहिलो तर ह्या उठून चालल्या आता. पैद बी नाहीत, भेद बी नाही वा. चला आपण जाऊ आता यात्रेत. प्रशांत मला नाही की मला ब्लॉक मध्ये घे. आता रस्त्यानं तर दिसला भाऊ पोऱ्या. आता कानाला फोन लावला असं वाटतं की काय आमदार आहे की खासदार आहे, पण आता त्याला ब्लॉक मध्ये घेणं आपलं काम आहे. तसं तर हात तर दाखवून राहिला. चला आपण जाऊ आपण यात्रेत. हे आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा आहे, त्याच्यासमोर इकडे सगळ्या एवढ्या गाड्या लागेलात. आम्ही चाललो आता यात्रेत. गर्दी तर फुल जाम आहे, रस्ते पॅक आहेत. सगळी गावातली पार्किंग आहे. हे लेकरं आता शाळेत जाणार आहे. आज पार्किंगले म्हणजे पैसे कमावून राहिले. आता खतरनाक सिटी वाजवते. गणाचं नाव आहे. तरी घेता लायला काऊन की याच्या पुढे गाड्या गेल्या नाही पाहिजेत. काऊन की गर्दी समोर एवढी आहे की गाड्या जर गेल्या तर लोकल चालता येणार नाही. एवढी गर्दी खतरनाक आहे खूपच. कारण की यात्रेचा हा चौथा हप्ता आहे. चौथा हप्ता हा म्हणजे हा शेवटचा हप्ता आहे. आता यात्रेत आल्यावर तुम्हाला पहिले दाखवतो आम्ही दर्शन बारीची लाईन केवढी लंबी आहे. तर आता हे सगळे चालले आता दर्शन बारी इकडे. चला आता तुम्हालाही दाखवतो की आमच्या गावातल्या दर्शन बारीमध्ये सुकुमारासाठी दर्शनासाठी किती लोक लाईनीत लागेल आहेत लंब्या. तसं तर इंस्टाग्रामला ब्लॉग बनवतं तर हे पोरं म्हणत की आम्हाला ब्लॉगमध्ये घेतलं येईल आता व्हिडिओमध्ये. गावातलं हे आता शेवटचं टोक आहे. अडूनपासून गर्दी स्टार्ट आहे. पुऱ्या समोर आता दर्शन बारी आहे. सुकुमाराची दर्शनबारी पूर्ण हे पॅक आहे. आता आपण दर्शनबारी तर पाहिली, आता पाहू आपण जत्रा. आपल्या मित्राची पाणीपुरीची दुकान वैभवची, वैभव बोंबटकर. त्याच्यावर मित्र एक आपला कामाला आहे. आजचे दिवस पुरी खतरनाक दुकान चालू राहिली. पण आता आम्ही आलो यात्रेमध्ये इकडल्या पाडण्याजवळ. आणि या गाड्याचं दुकान हे चालून नाही राहिलं जम्पिंगचं. आणि यायचं म्हणणं आम्हाला घ्या ब्लॉकमध्ये, तर यायला घेऊन घेतलं. तर आता तुम्ही पाहू शकता गर्दी तर आहेच. आता आधी एवढा आवाज आहे की तुम्हाला माझा आवाज येत नसेल, पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त शांतपणे ऐका. मधातच ड्रॅगन काय गोल फिरणारी रेल्वे मधात बंद पडली. आता हा माणूस काय करते काय माहीत, त्याचं येले माहीत. कशी काय बंद पडली हे तर काही समजून नाही राहिलं, पण मधातच अटकली आहे गाडी. तर आता तरी काय बिघडलं काय माहीत भाऊ. त्याची दुरुस्ती करणं चालू आहे ते. आमच्या गावातली सागरभाऊची रसवंती आहे, जे की सागरभाऊ आता रथ जाऊन राहिले. खतरनाक रथ जायतात भाऊ. सागरभाऊचा जलवा आहे हो. बाकी गर्दीच तेवढी आहे भाऊ. पैसा वसूल कार्यक्रम असतो. यायचं म्हणणं आम्हाला ब्लॉकमध्ये घेतलं येईल. खतरनाक काम आहे भाऊ. आपल्याला आता प्रेमाचे फॉलोअर भेटले, पाहून घ्या. छोटे छोटे आहेत. शेवटी जी खराबी होती ते दुरुस्त करून आता झाला ड्रॅगन चालू. म्हणजेच की हे रेल्वे छोटीशी. गणेश तर माझ्या सोबतच होता. तेवढ्यात मला आज शुभम बी दिसला यात्रेमध्ये. आणि आम्हाला तिकडे बसणं होतं आता ब्रेकडान्समध्ये. पण ज्या गेटनं सर्वे जातात त्या गेटनं न जाता आम्ही मागच्या गेटनं चाललो होतो. कारण की आम्हाला इकडून पैसे नाही लागत. काऊन की आम्ही गावातले माणसं आहे म्हणून हे ओळखीचा पाळणा यायचा असल्याच्यानं काही आम्हाला पैसे लागत नाही. मित्राला माझ्या गणेशला जागा नाही भेटतो. दुसऱ्या पाळण्यात बसला काहून की माझ्यासोबत होता शुभम.
ब्रेकडान्समधून खाली उतरल्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी यात्रा फिरू का. मग यात्रेत फिरता फिरता मला दिसलं एक चष्म्याचं दुकान. तोटून घेणं होता मला आता एक चष्मा. नाही वाटत क्वालिटी वाटते तुला वाटतं बरोबर राव म्हणजे सगळं पहिला पाहिला तोच पाहिजे क्वालिटी नाही 50च पाकिट आहे आता हे दोघं सांगून राहिले मला की हा चष्मा चांगला दिसते म्हणून मी याच्या भरोसा आता हा चष्मा घेऊन राहिलो. आणि लहानपणी आम्हाला या दुकानावर काय इंटरेस्ट येत जाऊ एवढा एक एक घंटा थांबत जाऊ आम्ही विचार करत जाऊ की काय इलेक्ट्रॉनिक कोणती वस्तू घ्या काय घ्या. पण आता एवढं वाटून नाही राहिलं. पण आम्हाला या दुकानची आठवण तर आली. सुरेबुल घेणार आहे सुरेबुल काय काय होते 25 रुपये हो मला म्हणणार आता म्हणलं आम्हाला व्हिडिओमध्ये घे तर आम्हाला व्हिडिओमध्ये काय घेतला वाटत आता. नाही, काय वाटत नाही. ठीक आहे तुम्हाला काय सांगणार येईल काहीच नाही सांगा लागत. यात्रा भरपूर आहे, चांगली आहे, वस्तू आहे, चांगला मस्त आहे. बरं ठीक आहे मग ठीक आहे आम्ही वर जातो आता बरं, याच्यात. वगैरे जा मग. काही वाटत नाही. पुणेडी बसतो हे खायला फुटाणे शेंगदाणे हे भावलं इतकं खतरनाक नाचून झालं गाण्यार बलमा. चला अजून थोडीशी यात्रा फिरल्यानंतर म्हटलं चला आपण तिघं आता सोडा पिऊ. पण सोडा प्यायच्या वेळेस आम्हीने लावली एक कंडिशन. गणेशनं 3 बिअर सोडा तर सांगितले पण ते सोड्याचे पैसे कोण देईन हे तुम्हाला मी आता सांगतो. सोडा पिताना ज्याचा बी सोडा खाली सांडला त्याला पैसे द्यावे लागतील. आता तिघईने 3 बिअर सोडा घेतल्यानंतर आता तिघई मधला कोणाचा बिअर सोडा खाली सांडते आणि कोणाला पैसे द्यावे लागते हे तुम्हाला आता एका मिनिटात समजून जाते. अरे गद्दारी कर रे. पण गणेशनं याच्यामध्ये थोडीशी चिटिंग केली. सांडला नाही पाहिजे म्हणून अगोदरच पिऊन घेतलं थोडं. आता सगळ्यांच्या याच्यात सोडा टाकल्यानंतर आता समजते कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे. आता मीनं तर एकदम गटगटा पिऊन घेतला पण शुभमचा ग्लास खालून राहिला खाले. म्हणजे आमची जी आता सोडा प्यायची कंडिशन होती ते झाली कंप्लीट आणि धार मानली शुभमनं. कारण की त्याचा सोडा खाली पडला होता आणि आता शुभमनं पैसे दिले बघ पूर्ण आमच्या सोडा प्यायचे. पण सोडा प्यायच्या वेळेस आमच्या पायावर काहीतरी थेंब उडलते तर असं वाटत होतं की काय झालं काय नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं आता चला आपण नळावर पाय धुवून घेऊ. पाय वगैरे धुणं झाल्यानंतर चला म्हटलं घरी नाचण्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा.